आजकाल सर आयटीच्या मुलांमध्ये आपण बघतोय फिअर आहे त्यांना, जे फिअर आहे की वॉर सुरू आहे, हे दुसरं एआय येत आहे, बरोबर, त्यामुळे ले ऑफ्स वाढत चालले आणि ते घाबरले बरोबर. कंबरदुखीचा त्रास त्यांना पहिल्यापासून आहे. तुम्ही या लोकांना काय हेल्प करू शकता? वाजवी दरामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये, ऑलरेडी स्ट्रेस आहे आणि लवकरात लवकर बरं करायला पाहिजे. जर कुणीही वीकली वन्स जरी अक्युपंक्चर ट्राय केलं, म्हणजे महिन्यातनं फक्त 4 सेशन्स, त्याबरोबर आहारामध्ये थोडेफार बदल केले, ब्रीदिंग मध्ये फोकस केलं, काही नामस्मरण केलं, उन्हामध्ये 10 मिनिटं बसली, तर मी खरंच सांगतो त्यांनी 3 महिन्यामध्ये आमूलाग्र त्यांची लाईफ बदलू शकते. त्यांना नवीन विचार सुचू शकतात. एआय येतं हे ऑब्स्टॅकल आहे, एक रोड ब्लॉक आहे, त्याला तुम्ही क्रॉस करायचा आहे. तुम्ही थांबू शकत, थांबला तर गाडी थांबली. जर तुम्ही सिस्टम मध्ये ब्लॉक राहिला, तुमच्या ओल्ड विचारसरणीमध्ये जर अडकून राहिला, तर नवे विचार येणार कुठनं? डिटॉक्स करणं म्हणजे काय की पहिल्यांदा ही विचारसरणी निघणे, तुमचे ओल्ड विचार जाऊन तुमची सापासारखी नवीन कातडी आली पाहिजे, बरोबर आहे, तरच ते पुढे जाण्यासारखं आहे. त्याच्यामध्ये पूर्ण तिसरं जे येतं ते मेटाबॉलिक हेल्थ येतं. मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे काय की तुमचं गट, तुमचं पोट, तुमच्या जिभेपासून तुमच्या गुदद्वारापर्यंत जी सिस्टम पाईपलाईन आहे तिला चांगलं ठेवणे, तर ते तुमच्या आयटीच्या लोकांसाठी किंवा आजकालच्या जनरेशनसाठी खूप उपयोगी आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.